नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं काय सकाळपासून व्हिडिओच नाही काढला. सकाळपासून माझ्या घरातला राडाच काढायचं काम चालू आहे. तर बऱ्याच बहिणी मला म्हणल्या होत्या की योगिता लगेच राडा काढू नकोच, घराला कलर दिल्यानंतर ना राडा काढ, लाईट फिटिंग केल्यानंतर ना राडा काढ. बऱ्याच माझ्या बहिणी म्हणल्या होत्या. पण भाऊ बहिणीनं तुमचं दाजी काय म्हणतात आता लगेच कलर हो काही आहे तर ते म्हणतात की लगेच कलर आणि लाईट फिटिंग जरा दमाने करू असं त्यांचं म्हणणं आहे. काय दमामध्ये करावं लाईट फिटिंग करायला गायला का कराय काय होतं परत करायचं म्हणजे लई राडा पडत होतो डबल राबावं लागते ना डबल डबल नाही उलटा राडा पडला होता तर त्यांचं म्हणत होतं की चालू तर सगळं करून घ्यावं. होतं पण आता कसं चालेल चालू होतं बरोबर आहे, चालू हो ती बरोबर ती तिथंच पडलं असतं मग का चालू करा पाहिजे होतं. म्हणजे आता फिटिंगवाला गावानं लवकर म्हणजे कारागीर गावानं आहे ना लवकर त्याला वेळ नाही ना त्याची कामं चालली ती भरपूर त्याच्यामुळे त्याला आता वेळ काढावा लागेल. तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं घर आवरलेलं आहे ते ड्रॉवर आपोआपच उघडतोय काय भानगड आहे तर 3 बारास लावते 3 बारास उघडतोय पुढे काय इकडं म्हणजे असं घर इकडं तिथं जी टेबल होता ना मलाच उघडतोय. इथं एक टेबल होता बघा, तो टेबल काढलाय कारण की पूर्ण टेबल तुटलेला होता म्हणून तो टेबल काढून ठेवलेला आहे साईडला. म्हणजे तुटलाच तो सगळाच आणि मशीन इकडे लावलेलं आहे पण हे टेबल मी तिथं ठेवला आहे. ते टेबल मी ह्या जागेवर ठेवणार आहे पण ते घर धुत होतो ना त्यामुळे मग इकडे ठेवले मशीन. हे कोण घर धुतलंय अजून वाळलं पण नाही का. इकडे हे कपाट बाहेर काढायचं होतं पण आता नाही तर सर्दी खोकला मला पण झालाय. आधी महत्वाची मला वाटतं लाईट फिटिंग करून घ्यावं. आधी लाईट महत्वाची लाईट फिटिंग करा मग कलरचं बघावं. सगळं सगळं नाही होणार कसं सगळं सगळं कसं जुळून जुळून तवा पेंटरचं काम वेगळं फिटिंग करायचं वेगळं काम नाही ना जुळणार सगळं सगळं आधी फिटिंग करायची मग कलर मारायचं. गिताड एवढं रचून घेतलेलं आहे तर इकडे मी भांडी हे घासून सगळे कपाटाला लावून घेतली. आमच्या आत्याबाई आल्या होत्या देवदेवावरून. तुमचं दाजी पण तिकडे जेवण करून आल्या ते जागरणावरनं इथं तर जेव्हा गेलतो बघा आता बाबा मला बी आणले वाढून. काय त्याला माहितीत कारण की आपल्या घरी देवाची परडी आहे त्यामुळे ते असतं काय त्याला माहिती तू पण ती वाढून ती गोडवं गोडवं ताट भरल्यावर ती देतात ना गोडवं वाढून ते गोडवं वाढून आणले बाबा. तर अजून हे गोदड्या हे मला ठेवायचे ते आणि तसा पसारा भरपूरच आहे. पसारा भरपूर सगळं आवरला की पसारा तुम्ही गेल्यावर लाईट फिटिंग परत करावंच लागणार आहे. महत्वाची लाईट फिटिंग करून घ्यावं मग कलर द्यावं डोक्यात आहे माझ्या. लाईट फिटिंग झाली काटायची केलाय तो गॅसचा काय तुम्हाला सांगायचंय पण असू द्या आता चला आता कमी करून काढते कमी करू की त्याचा कमी करू शकतो त्याचा वाढलाच कमी करू कमी करता येतो कमी करून ते मोठा तेवढा मोठा होतोय मी तर आईचं पण वेगळं डोक्याला टेन्शन भाऊ बहिणींनो त्यातून तिला लवकर देवाने बरी करावी तुमच्या आशीर्वादाने. तर त्या मुद्द्यावर पण मी थोडंसं बोलणार आहे तुम्हाला बरं का कारण की बोललेलं बरं असतं नाही बोललं की कसं होतं चुकीचं ठरवते ती काही लोक. तर पहिली गोष्ट तर मी आबीविषयी बोलणार तुम्हाला. बऱ्याच भावा बहिणींचं असं म्हणणं आहे बरं का तुम्हाला सांगते की आई जी आहे ना आव्याचं टेन्शन घेते त्यामुळं आईला बरं वाटा नाही. ही एक तुमचा प्रश्न आहे. तर तुम्ही असं म्हणताय तर भावा बहिणीला हो का कुठल्या पण आईला सगळे लेकरं सारखेच असतात आणि कुठल्या बी आईला आपल्या लेकरांचं सुख दुःख वाटतंच आणि त्यांची आठवण पण येते पण सध्याची परिस्थिती तिची ती नाही ही मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट जी असं म्हणणं आहे का नाही मी इकडं आली म्हणून आईनं टेन्शन घेतलेलं आहे तर ही सरासर चुकीचं आहे. कारण की ती मला म्हणत होती हो का शेवटी कसं आहे माहितीये का भावा भावांचं होत राहतं आव्यावरती पण जीव असेल त्यामुळे तिला कोणतं तरी वाटत असेल. कारण की कसं आहे ज्या वेळी आपल्याला आई अन्न करून चारती आणि तिच्या हातचं लेकरं अन्न खात्यात ना मग ती आईला माहिती असतं की आपल्या लेकराला किती जेवण लागतंय किती टाइम खातोय कुठल्या टायमाला त्याला भूक लागते ही एक आईच सांगू शकते.
बरोबर आहे का? मग एक आईच टेन्शन पण घेऊ शकते, पण सध्याची परिस्थिती जी आहे ना, ही आई कुणाचंही टेन्शन घेत नाही. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते, कारण की तुम्ही ह्याला त्याला जे तुम्ही नावं ठेवताय ना, तर कसं आहे माहितीये का, बिना कामाचं ते आहे हो का, एखाद्याची चुकी नसताना हे का नाही चुकीचं नाही ठरवावं असं मला वाटतं. खरंच तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला सांगते आता जी आपण जे आईला ट्रीटमेंट घेतलेलं होतं कशासाठी, जिथं आम्ही तिला वालचंद नगरमध्ये दवाखान्यात घेऊन गेलतो ना, तिथं डायरेक्ट आम्हाला डॉक्टरला सांगितलं होतं पॅरालिस हा होऊन गेलेला आहे. आणि तो पॅरालिस त्यांनी म्हणजे अजून पुढे जास्त नाही व्हावा म्हणून त्यांनी ती जागेवर औषध गोळ्यावरती थांबवलेलं होतं. ही तुम्हाला मी सांगते, कारण की हो का त्यावेळेस पण मला चुकीचं ठरवलं. आता बी तुम्हाला ज्यांना चुकीचं ठरवायचं त्यांनी मला चुकीचं ठरवा, पण जी खरं आहे ही मी तुम्हाला सांगते. त्या टायमाला आम्हाला सांगितलं होतं की पॅरालिस होऊन गेलेला आहे आणि हिथून पुढं नाही पॅरालिस म्हणजे हिथून पुढं अजून जास्त नाही व्हावं त्याच्यासाठी त्यांनी औषध गोळ्या इंजेक्शन दिलेली होती. बरं, आपण 3 दिवसाचा त्यांचा कोर्स होता, ते 3 दिवसात तुम्हाला सोडलं. तर बऱ्यापैकी तुम्हाला सांगते, बऱ्यापैकी जास्त म्हणजे थोडासा रिझल्ट होता, म्हणजे फक्त म्हणजे बाथरूमला ह्याला ती जाऊ शकत होती असं. पण आपल्या त्यातल्या त्यात अजून पण जरा रिझल्ट पाहिजे होता, पण तसं काही आपल्याला आढळून नाही आला. मग बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगते ती कर्नाटकडची जी दवाखाना आहे, पांडुरंग कुंभारक असं काहीतरी ती दवाखाना आहे बरं का, स्पेशलिस्ट पॅरालिस. मग तिथं पण आपल्याला त्यांच्याविषयी पण थोडीशी माहिती सांगितलेली होती आपल्याला बऱ्याच लोकांनी, परत कमेंट थ्रू पण आपल्याला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं होतं. मग तिथं तुम्हाला सांगते 3 दिवसात आपण डिस्चार्ज घेतली, म्हणजे 3 दिवसाचं तिथं जे ट्रीटमेंट होतं ना, ते ट्रीटमेंट झाल्यानंतर डॉक्टरनं सुट्टी दिली आणि सुट्टी दिल्यानंतर तुम्हाला सांगते 7 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या आम्हाला. तर मग आता ती गोळ्या कशाच्या होत्या तुम्हाला सांगते, रक्त पातळ होण्याची एक गोळी होती बरं का, तिथं आम्हाला सांगितलं होतं एक गोळी रक्त पातळ होण्याची होती. एक 7 प्रकारच्या गोळ्या होत्या बरं का. एक गोळी बीपीची होती. आता ह्या दोन्ही गोळ्या आपल्याला सांगितल्या गेल्या होत्या. परत तिसरी गोळी मग तुम्हाला सांगते, जी गोळ्या खाऊन जी असं चालत ही होती का नाही ती, तर मग चालत होती. आणि ज्यावेळेस संध्याकाळी त्या दुखण्यावरती तिचं जास्त लक्ष जात होतं आणि तुम्हाला सांगते तिला गाढपणे झोप येण्यासाठी, त्यासाठी सुद्धा तिला गोळ्या होत्या. कारण की दवाखान्यात मी 3 दिवस होती. ज्या दिवशी आम्ही दवाखान्यात तिला सलाईन लावली त्या दिवशी आई म्हणजे रात्रभर झोपली नाही. रात्रभर आम्ही दोघी जागच होतो. ज्या दिवशी आईला सलाईन लावली ना त्या दिवशी रात्रभर आम्ही दोघी जागच होतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मॅडमने तुम्हाला सांगते गोळ्या औषधं चालू केली आणि कशा कशा म्हणजे अशा प्रकारच्या त्या काहीतरी गोळ्या दिल्या होत्या. कारण की जेवण झाल्यानंतर ना ती डॉक्टर लोक म्हणजे ते सिस्टर आहेत ना, ती गोळ्या खायला देत होत्या. ती गोळ्या खाल्ल्यानंतर जी आईला जी झोप जी लागत होती, आणि मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे माझ्या व्हिडिओमध्ये, आणि मी लाईव्ह पण घेतलं होतं तर तुम्ही बघा. मी सांगितलं पण होतं ती गोळ्या दिल्यानंतर जी आई जी झोपायची तिला सुद्धच नव्हती राहत, कसलीच सुद्ध नव्हती राहत. तुम्हाला खरं सांगते मी. मग तुम्हाला सांगते तिनं गोळ्या खाल्ल्यानंतर ना मग ती झोपायची. तसंच मग तुम्हाला सांगते 7 दिवस ते 7 दिवसाच्या तिला गोळ्या दिल्या होत्या. तर तुम्हाला सांगते 7 दिवसाच्या तिला गोळ्या दिल्या होत्या. मग आता तुम्हाला सांगते कसं आहे माहितीये का, आमच्या आईला 4 लेकरं आहे ती. जसं आमच्या तिघांचा हक्क आहे तसंच माझ्या मोठ्या बहिणीचा सुद्धा हक्क आहे. मग तुम्हाला सांगते आम्ही आलो होतो आता ही कर्नाटक. होय आत्या, इकडे यावं जरा. तुम्ही बोला, तुम्हाला नाही तिथं मी दाखवत. तुम्ही मला किती वेळा फोन केलता आईला कर्नाटकला तिकडे न्यायला? 2-4 वेळा केलता. हा, काय त्या गावाचं नाव आहे? लिपाणी. निपाणी. मग तुम्हाला सांगते ज्या टायमाला मी दवाखान्यात होती त्या टायमाला तुम्ही मला बोलावलं होतं का नाही? हो. घेऊन जा म्हणलं होतं का नाही? हो. स्पेशलिस्ट कुठला डॉक्टर आहे ती? लिपाणीवाला. म्हणजे पॅरालिस. हा, पॅरालिस. थोडक्यात काय तर तुम्ही मला काय म्हणलं होतं की येऊ दे का हो, हो. घेऊन जा असं तुम्हाला सांगते. आमच्या सासूबाई पण आहे, त्या सासूबाईने मला फोन केला होता कितीक वेळा. तर म्हणलं ठीक आहे चालतंय. आणि ती मग तुम्हाला सांगते आमच्या आत्यांचं बी काय म्हणणं होतं की, आमच्या आत्यांचं आणि आमच्या घरच्यांचं बी काय म्हणणं होतं की जास्त वेळ न वाया घालवता, हिथं तिथं पैसे न घालवता तुम्हाला एकमेव उपाय ही आहे की तुम्ही डायरेक्ट निपाणीला घेऊन जा. हो. म्हणलं होतं का नाही तुम्ही? कारण की आमच्या इथल्या पण बऱ्याच लोकांना रिझल्ट आलेला आहे इथला. तर आता कायांचं म्हणणं आहे की तुम्हाला सांगते घोड्याला जसं मोठे दाबण्यासारखंच इंजेक्शन आहे आणि हीच आहे तीच आहे, काही लोक असं सांगतात. तर आता इंजेक्शन कसं असतं, केवढं आहे? एवढं मोठं इंजेक्शन असतं का कुठे जगात तरी? हा, जग समानच आहे की. बघा की आता ह्या तिथं डोस आहे
तिथं डोस आहे, पण इतकं मोठं इंजेक्शन आहे का नाही आता देव जाणं बरं का. तेल देते ती चोळायला, गोळ्या देते ती खायला, हा मालिश करायला. होय ना. आणि तिथं रिझल्ट पण येतोय का. हा. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते आपण म्हणजे तयारी केली होती बरं का तिकडे जाण्याची. पण तुम्हाला सांगते हो का, जसं आम्ही 3 लेकर आहे तसंच पूनमताई पण आहे. मग पूनमताई काय म्हणली, तिला पण तिच्या आईचं हाल नसतं बघावलं. ती काय म्हणली की बाबा, जी तुम्हाला सांगते ज्या दवाखान्यात ती गेली होती, ती शिरांचा स्पेशलिस्ट आहे. शिरा ही चॉकअप झाल्यानंतर ना ती डॉक्टर काढतात. आणि ती पॅरालिस वरच सुद्धा स्पेशलिस्ट ते डॉक्टर आहेत वाटतं, कारण की तिनं फाईल पण दाखवली होती. म्हणजे तुम्हाला सांगते तिचं पण ट्रीटमेंट तिथंच चालू आहे, बरोबर का. पूनमताईचं बी तिथं ट्रीटमेंट चालू आहे. मग तिथं ट्रीटमेंट चालू असल्यानंतर तुम्हाला सांगते हळूहळू रिझल्ट येतो सगळ्या गोष्टींचा, बरोबर आहे का नाही. ही मी गोष्ट मी पण मान्य करते, कारण की अशा आजारांना आहे ना लगे रिझल्ट भेटणार नाही. ती गोष्ट हळूहळू सॉल्व्ह होणार आहे, कुठं कधीतरी म्हणजे कुठं जरी केलं तरी, बरोबर आहे का नाही. निपाणीला गेलं तर तीच होणार आहे, तिच्या तिथं थांबलं तरी तीच होणार आहे, बरोबर आहे का. तर भाऊ बहिणीनं मला काय म्हणायचं, आता साधारणपणे एक 8-9 दिवस झालं तिथं पूनमताईने तिला दवाखान्यात नेली होती. मग आता दवाखान्यात नेल्यानंतर ही गोळ्या औषधं तिची 2 दिवस झालं संपलेली आहे ती बरं का. किती 7 दिवसाची गोळी औषधं दिली ती. आजचा आईला तुम्हाला सांगते 8वा-9वा दिवस असेल पूनमताईकडे जाण्याचा म्हणजे नेण्याचा तिनं. मग तुम्हाला सांगते तिला 7 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या. मग दोन्ही डॉक्टरच्या तिला गोळ्या औषधं चालू होती आईला. मग दोन्ही दवाखान्याची गोळ्या औषध चालू होती. तर ही जी गोळ्या औषध आहेत का नाही आमची म्हणजे ही कविष्कर मॅडम, म्हणजे असं वालचंदनगरच्या ज्या मॅडमने गोळ्या औषध दिली ना, ही 2 दिवस झाले तिच्या गोळ्या संपलेल्या आहेत. म्हणजे रक्त पातळ होण्याची जी गोळी आहे ना ही पण संपलेली आहे तिची. आणि दुसऱ्या जी गोळ्या आहेत ना झोपीच्या, ही म्हणजे काहीतरी अशी गाढ झोप यायची ना, ती सुद्धा तिच्या गोळ्या संपलेल्या आहेत. त्यामुळे ती 2 दिवस झालं झोपाय नाही. परत तुम्हाला सांगते आणि आता रक्त पातळ होण्याची जी गोळी दिली ना ती आता तुम्हाला सांगते कदाचित ती रक्त पण असं घट्ट होत चाललं असेल किंवा काय झालं असेल. मग आता जी पूनमताईनं जी ट्रीटमेंट घेतलेलं आहे का ना ते तुम्हाला सांगते हळूहळू त्याचा रिझल्ट येणार, हे असं तिचं म्हणणं पूनमताईचं म्हणणं आहे. आणि तिचं काय म्हणणं आहे की 1 महिना आईला म्हणते की 1 महिना थांब, 1 महिन्यानंतर ना आपण बघू. म्हणजे ती पण तिच्या जागेवरती योग्य आहे, ती पण काही चुकलेली नाही. ती तिच्या पद्धतीने योग्य ती ट्रीटमेंट घेते या भावा बहिणींनो. तिला पण म्हणजे असं चुकीचं मी म्हणणार नाही, कारण की तिला जी योग्य वाटलं, जिथं योग्य वाटलं तिला तिचं ट्रीटमेंट घेतलं. आणि तिचं म्हणणं आहे की हळूहळू ह्या गोष्टीचा रिझल्ट येईल, असं तिचं म्हणणं आहे पूनमताईचं. तर बरोबर आहे, हळूहळूच रिझल्ट येतो ह्या सगळ्या गोष्टींना. पण माझं एक वैयक्तिक मत आहे की हळूहळू म्हणता म्हणता आपल्या हातातून वेळ नको निघून जायला, असं माझं वैयक्तिक मत होतं बरं का भाऊ बहिणी. मग तुम्हाला काय ह्याच्यावरती वाटतं हे पण मला सांगा तुम्ही. दुसरी गोष्ट, रात्री तुम्हाला सांगते आईनं मला म्हणजे मी साधारणपणे तुम्हाला सांगते मला मी तर तिला सकाळी फोन केला होता की काय करते, उठली का. तर त्यावेळेस तिचा आवाज जरा मला असा खाली खालीचा आला. मग तुम्हाला सांगते आईच्या आता आम्ही दोघी बहिणी तर तुम्हाला सांगते सहसा जास्त बोलत नाही. असो आता माझी तर तुम्हाला सांगते मी वैयक्तिक तिचं माझं काहीच नाही झालं. भाऊ तिला काय बोलला तुम्हाला सांगते दोघा भावा बहिणींचं झालं, ते पण फोनवरच झाला होता. तिला ते काय ती राजा काय बोलला, जहागीरदारीने म्हणला, काय म्हणला, हे झालं ते झालं. मग ती भावाबरच रुसायचं, ती माझ्यावर बी रुसली. पण असू द्या चला, त्यात बी मी काय तिला जास्त बोलणार नाही ह्या विषयावरती. तुम्हाला सांगते मग आईच्या फोनवरनं तिनं मला फोन केला, म्हणजे माझ्या मोबाईलवरती फोन केला. मला म्हणली की ही रडती आहे सारखी. तर मग रडती म्हणल्या मी आईला म्हणलं की आई तू का रडती ग, तुला काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे तुझा. तर म्हणली की मला मी कुणाचंही टेन्शन घेत नाही, मला फक्त एकच टेन्शन आहे. आणि ती फक्त मला म्हणली की माझा पाय कसलाही उचलत नाही, मला लय त्रास व्हायला लागलाय, माझ्या हातापायात मुंग्या यायला लागल्या, त्या माझा हातपाय थरथर कापतात, असं तिचं आईचं म्हणणं मला आलं. बरं म्हणलं ठीक आहे, म्हणलं तू टेन्शन घेऊ नकोस, म्हणलं तू थोडासा आराम कर, झोप, म्हणलं झोपल्यानंतर ना तुला थोडंसं बरं वाटेल. मी जे म्हणली तीच पूनमताई बी म्हणली. पूनमताई बी काय म्हणली की तुला काय कुठं कामाला जायचंय का, तुला काय कुणाला आणून घालायचंय का, तू थोडासा आराम कर, झोप, तुला नाही चाला येत तर मी काय तुझ्या बळजबरी केली नाही, तू काही करून चाल, तू झोप, अशी पूनमताई म्हणली. बरं ती तिच्या जागेवरती योग्य आहे ती पण जी आई तुम्हाला सांगती गोळ्या औषधावरती जी चालत होती ती तिला चालायला म्हणजे तिला काय उठायला येत नव्हतं, बसायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं. त्यात रात्री तुम्हाला काय झालं, तिने रात्रीची पण मला गोष्ट सांगितली आईनं. म्हणजे परवा पण तुम्हाला त्याच्या अगोदर पण ती पायरीवरनं पडली होती, ही पण मी तुम्हाला सांगते. ज्या टायमात तुम्हाला सांगते पूनमताईची तिथं लाईट नव्हती, लाईट गेलेली होती, ही झोपली होती बाहेर झोपली होती. मग आता हिला आली असेल बाथरूमला जायचं असेल हिला, तर बाथरूमला जायचं म्हणल्यानंतर मग तुम्हाला सांगते पूनमताईचं पण दुखतं, ती पण आजारी असते, ती पण तिच्या पोरीला ह्याला चोळायला हे लावते. मग आता
आपला त्रास आपल्या लेकीला कसा द्यायचा, असं आईचं मत झालं. आणि तिनं तिला न उठावता तुम्हाला सांगते ती जायला लागली बाहेर. बाहेर जायला लागल्यानंतर पण ती पायरीवरनं पडली. पायरीवरनं पडल्यानंतर तिच्या हाताला ह्याला लागलं बरं का. परवाची का त्याच्या परवाची गोष्ट ही आहे. परत तुम्हाला सांगती रात्री पण असंच झालं तिच्या बरं. तिला सारखंच म्हणजे कारण गोळ्या औषधामुळे आहे ना सारखं बाथरूमला ह्याला जावं लागतं, कारण की लघवीला ह्याला सारखं लागतं गोळ्या औषधामुळं. मग तुम्हाला सांगती ही म्हणजे ज्या खोलीमध्ये तिचं संडास बाथरूम ही जवळ आहे पूनमताईचं जी बांधलेलं आहे, मग त्या रूम मध्ये ती झोपली. म्हणजे ती एकटी झोपली होती, कारण की मला आपला त्रास कुणाला नको व्हायला, आपण इथं एकटं झोपायचं आणि आल्यानंतर ना आपण एकटंच जायचं, असा तिचा हेतू झाला. पण मी तिला एवढं पण म्हणलं होतं. आणि मी म्हणायच्या आधी ती स्वतः माझी बहीण पण म्हणली होती की तू ज्यावेळेस तुला बाथरूम राहायला बाहेर जायचं असेल त्यावेळेस मला किंवा पिया म्हणजे पियाला मला उठव, आम्ही तुला नेऊ, असं तिचं बी मत होतं बरं का. त्या बिचारीचं पण काही चुकत नाही. पण हिचा हेतू कसा की माझा त्रास ह्यांना कशाला मी द्यायला, मला येतंय म्हणजे स्वतःहून मला येतंय का ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्या गोष्टीचा ती पण प्रयत्न करते बरं का. मग ह्यात कुणाचीही चुकी नाही, कुणालाही एकमेकाने वाईट वाईट बोलू नाही, किंवा कुणालाही कोण किती हुशार आहे, कोण किती लय नॉलेजबाज आहे, कोण किती अडाणी आहे हे पण दाखवून देण्याचा कुठलाही साध्य नाही ह्यात. फक्त विषय असा झाला की ज्या टायमाला तुम्हाला सांगते रात्री उठून ती जात होती, त्या टायमाला ती परत अजून एकदा पडली. ज्या टायमाला पडली त्या टायमाला तिचा पूर्ण हात सुजल्या. तिचा ज्या पायाला तिच्या वेदना झालेल्या आहेत ना, त्रास होतोय, त्याच हातावरती पडली आणि त्या हात पण तिचा सुजला. मग त्या गोष्टीचं कदाचित तिला टेन्शन पण बरोबर आहे, साहजिकच आहे. ह्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या असत्या तर मलाही टेन्शन आलं असतं. मी पण विचार केला असता की बाबा मी लोकांच्या जीवावरचं जीवन ही जीवन नाही. त्या गोष्टीचं तिला पण टेन्शन येत असेल, तिला पण वाईट वाटत असेल, त्या गोष्टीचं पण कदाचित ती टेन्शन घेऊ शकते. आणि तुम्हाला सांगते तिचा ज्या टायमाला तुम्हाला सांगते तिचा बीपी जी हल्ला होता ना, ह्यो बीपी आम्हाला जाग्यावर आणायला पूर्ण 3 दिवस लागलं होतं. किती? पूर्ण 3 दिवस ती ऍडमिट होती. आणि तिचा बीपी जाग्यावर आणायला तुम्हाला सांगते आम्हाला 3 दिवस लागलं होतं. 3 दिवसानंतर तिचा बीपी जाग्यावर आलेला आहे, माहितीये का. आणि आता तुम्हाला सांगते तिचा बीपी पण कदाचित मला वाटतं की तिचा बीपी जे आहे ना, बीपी तिचा हल्लेला असणार आहे 100%. आणि ती पडली, मग त्या गोष्टीचं पण तिला वाईट, मग त्या तुम्हाला सांगते तिला त्रास होत होता, त्यामुळे पण ती रडत होती. तर तिला मी म्हटलं की रडू नको, काय नको, म्हणलं जेवढं तुला सहन करता येतं एवढं सहन कर. आणि तू महिन्याचं ट्रीटमेंट, तिनं जी महिन्याचं ट्रीटमेंट घेतलं का नाही, ही महिन्याचं ट्रीटमेंट बघ, 1 महिना काय होतं ही बघ. 1 महिन्यानंतर म्हणलं जी आपली पुढली प्रोसेस आहे ही आपण घेऊ, असं मी पण तिला फोनवर बोलली. पण मला आईचं म्हणणं आहे की माझा कसलाही पाय उचलत नाही, माझं पहिल्यापेक्षा मला जास्त त्रास व्हायला लागला, असं आई म्हणली बरं का मला. मग आता भावा बहिणीनं मला एक सांगा तुम्ही, ह्याला बरोबर त्याला चुकीचं, ही किती चुकीचं आहे, ही किती बरोबर आहे, ही घरातली घरात जर वादविवाद जर करत बसलं तर तुम्हाला सांगते असं नको व्हायला की वेळ आपल्या हातातून निघून जाईल आणि त्या गोष्टीचा परत पश्चाताप करून काहीही उपयोग होणार नाही. होणार आहे का? काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला सांगते आमच्या पद्धतीनं जितकं आम्हाला जमलं तितकं आम्ही ट्रीटमेंट घेतलं. योग्य तेच आम्हाला वाटलं की योग्य ते ट्रीटमेंट भेटेल, योग्य ते ट्रीटमेंट तिथं भेटलं. पण ह्या गोष्टीला जरा वेळ लागतो. पूनमताईने जे ट्रीटमेंट घेतलं ही पण तिने योग्य तीच ट्रीटमेंट घेतलेलं आहे, पण त्या गोष्टीसाठी पण वेळ लागतो. पण तुम्हाला सांगते जास्तीत जास्त रिझल्ट कुठं जर झालाय, आता पहिल्यापेक्षा जर जास्त होत असेल तर मग आता ह्या गोष्टीला काय समजायचं तुम्हीच सांगा मला. आता मी बरंच काय बोलले आहे म्हणल्यानंतर ह्यात मला आता भरपूर चुकीचं पण समजणार आहे की बरं का, पण आता तुम्ही समजा. पण जे माझं म्हणणं होतं ही मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते डायरेक्टली आम्हाला डॉक्टरनं पॅरालाइजचा झटका येऊन गेलाय, अंगावरनं वारा गेलाय असं आम्हाला डायरेक्टली मॅडमनं सांगितलेलं होतं. आणि डायरेक्ट त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होतं ती. आणि 7 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या. पण ती निपाणी म्हणते, त्या निपाणीचं लय लोकांचं मी ऐकलं की तिथं रिझल्ट भेटतोय, तिथं रिझल्ट भेटतोय, तुम्ही तिथे घेऊन जा. 1-2 वेळेस का काहीतरी बोलावते ती, पण पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस जाईल त्यावेळेस बऱ्याचपैकी असा रिझल्ट येतो. तर आता मला राजाचा पण फोन आला होता, ती म्हणत होता की आपण काय बी करून तिकडे घेऊन जाऊ आयला, की कसं आहे हातातनं गोष्टी कुठल्याही निघून नको जायला, असं त्याचं बी म्हणणं होतं. तर म्हणलं बघा तुमचा तुम्ही विचार करा, शेवटी कसं आहे माहिती का, मी बोलायला गेल्यानंतर तर मी चुकीची ठरते, त्यात तर काय वादविवादच नाही. पण कुठंतरी
हे वादविवादाचा टाइम नाही किंवा काहीच नाही. ही शांत डोकं ठेवून योग्य तो निर्णय घेण्याचा हे टाइम आहे. तर बघू आता भाऊ बहिणीनं, मी तर माझं तुम्हाला जी माझ्या मनात आहे ही मी सांगितलं आहे. आता ही तुम्हाला मला नावं ठेवायच्यात नावं ठेवा किंवा बरोबर म्हणायचंय बरोबर ठेवा. आणि काही लोक हाय ते 4-5 जणी आहे ते बरं का मला नावं ठेवणार नाही, पण ठेवायच्याला असू द्या. काय तुमचं तुमच्यापाशी, माझं माझ्यापाशी.